नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आजचं ब्लॉग आपलं सुरू झालेलं असा सावंतवाडीच्या रेल्वे स्टेशनमध्ये जा की आपल्या तर आम्ही आत्ताच उतरलो पनवेलला. आता इसरसून आतूकडे जातो रूपला. बरोबर 1:10च्या दरम्यान आम्ही आता इसर पोचलो. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आजचं ब्लॉग आपलं सुरू झालेलं असं सावंतवाडीच्या रेल्वे स्टेशनमध्ये जा की आपल्या मळगावमध्ये असं. तर आज मी आणि माझे पप्पा चाललो मुंबईत सावंतवाडीतनं. रोज आपण कोकणातला लालपरीचा तर प्रवास करतोच, पण आज आपण करतो कोकणातनं कोकण रेल्वेचा प्रवास थेट मुंबईला संपला. तर काही कारणास्तव मी आणि माझे पप्पा मुंबईत चाललो पनवेलला. तर जनशताब्दी आमची ट्रेन असा. तर आता सध्या 1:15च्या दरम्यान ट्रेनचा टाईम असा. तर वेळ असा तोपर्यंत आपण हिसाचा रेल्वे स्टेशनचं काम असं तर नवीनच झालेलं असं आणि एकदम अतिसुंदर प्रकारे हिसाचं सगळं काम असा. तर आपण काम बघून घ्या. चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हिसाचा रेल्वे स्टेशन फिराया आणि मुंबईचं मस्तपैकी असं प्रवास करूया ट्रेनचं. हा आपला स्टेशन असा सावंतवाडी रोड. मळगावला आपला रेल्वे स्टेशन असा. बस स्टँड काय आपल्या हडसली सुधराक नाही, सावंतवाडीतला तर अजून सुधराक नाही, पण त्या रेल्वे स्टेशन मात्र एक नंबर झालेला असा. तर हिसरना खूप चांगल्या प्रकारे अशी चित्रणं वगैरे केलेली असतात, ज्यामध्ये आपल्या कोकणातील आपल्या या सावंतवाडी साईडची जी पर्यटनाची जी ठिकाणं असत ती सगळी कवर केलेली असतात. तर हिसरच ना आंबोली असा. तर तुम्ही बघू शकताय. असं वाटलं नाही सर इल्यानंतर की आपण रेल्वे स्टेशनला येलो, असं वाटतं की एअरपोर्टला येलं. असं खूप मस्त केलेलं. समोरच सर पार्किंगसुद्धा असा. आणि सध्या पावसात कोकणाचं तर आगमन नाही, गणेश चतुर्थीपर्यंत असाच पावसानं जर असं फुल स्टॉप घेऊन दे. तर त्यासोबतच सर समोर वेंगुर्ला. तर आता आपण आतमध्ये रेल्वे स्टेशनच्या तिथं बसाय जरा. डबो आम्ही घराकडसून घेऊन येलो. बघूया खाऊसारख्या वाटला तर खाऊ, नाही तर मग ट्रेनमध्येच खाऊ. पप्पा बसले आतडे. तिसर या तिकीट काउंटर असा. समोर इसर तिकीट काउंटर असा आणि ह्या साईड एक दुकानं पण भरपूर असतात. त्यासोबतच हिसरच ना चार्ट पण असा, म्हणजे तुमची ट्रेनचं टायमिंग, ट्रेनचं नंबर, त्यासोबतच ट्रेनचं डबा वगैरे सगळा काही सर असा. पप्पा सर बसले आहेत. आमचे बॅग्स तर आमची ट्रेन बरोच वेळ असा. तोपर्यंत इसरच बसतं. पाऊस नाही, एकदम कडक ऊन असा. 1:15 ते 2:30पर्यंत तरी वाट बघूची लागते. फिक्स टाईम नाही. बघूया किती वाजेपर्यंत ट्रेन येतात ती. त्यानंतर थेट आपलं बऱ्याच दिवसांनी कोकण रेल्वेचा प्रवास असतो ना. हा खूप दिवस झालेले मुंबईत नाही जाऊ होतो, बरेच दिवस झालेले. हां जनशताब्दी. पप्पा तर खूप वर्षांनी जातात. मी आता मध्ये गेलेलं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. तर आत्ताच अनाऊन्समेंट झालेली आहे. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मकडे जातो, म्हणजे 11 नंबरकडे. तर आत्ताच ट्रेन इलेली आहे बरोबर ऑन टाईम. चला तर पुढे. ये. थांब.
D6 येऊ बघा. थांबा थांबतं या. चल. तर नुकतीच आम्ही ट्रेनमध्ये बसलो. गर्दी नाही आली की बरोबर सीट नंबर आमच्या मिळाल्यावर. मोबाईल टाक. तर आता मी बसलो व्यवस्थित सीट वगैरे भेटले. तर आता मी जेवण घेतो. केळ्याची भाजी आहे. तर मस्तपैकी केळ्याच्या पानात मम्मी डबो तयार करून दिला. आणि केळ्याची भाजी आहे आणि दुसरी पण भाजी आहे. भाकरी घेऊन येतलेलो. तर आता आम्ही जेवण घेतो कारण की टाईम झालेला. त्यानंतर आता म्हणजे आम्ही रात्री पोचलेलो आणि अजिबात ट्रेनमध्ये गर्दी नाही. मस्तपैकी सगळं खाली खाली बघूया जर रत्नागिरीची पूर्ण गर्दी होता काय ती. तरी बरोबर आता 5:30 वाजलेला असतं आणि आता आम्ही रत्नागिरीत पोचलो. अजून भरपूर टाईम असं म्हणजे कधी पोचलो होता पसंत कंटाळला. तसं सीट कशा असत अशी जॉईंट असत सीट असतात. पण सर आमची कोणी आम्ही एक सीट केली. एक सीट होती ती आणि दोघांना बसून त्यामुळे बसतात तर कम्फर्टेबल आहे. आणि दिवसाचा प्रवास असल्यामुळे स्लीपरची सीट नाही सिटिंग घेतलेलं असते आणि त्याने बसल्यापासून जाऊ शकतो. पण टाइम एकदम आखला नाही तर त्यामुळे पण गर्दी ट्रेनमध्ये निवांत एकदम. गणपतीच्या टायमिंगला ट्रेन सगळे भरलेले असतात. आता बघूया आपण किती वाजता पोचतो होते. मग अशी म्हणजे बसलं होते आज डबो खाल्लं. तर आम्ही आत्ताच उतरलो पनवेलला. आता इसरसून आत्तूकडे जातो रूमला. बरोबर एक 10:30च्या दरम्यान आम्ही आता इसर पोचलो. चला आतून जेवण सगळं केलं ना. तुम्ही जेवला? आम्ही जेवलो हो. होय. भजी केलं कांदा भजी. ती जीव घालते नाही बरं आहे आता. आत्ताच आम्ही आताच्या रूमवरती पोचलो. बरोबर 10:30 वाजले. अर्धा तास फ्रेश वगैरे झाला होता. जेवतो आणि आराम करतो. आपण लवकरच भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये. आठवणकडे बसती म्हणजे आता जेवण करतो आणि आराम करतो. भेटायला लवकर. तुम्हाला काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.